नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. आपण पाहणार आहोत मित्रांनो की ज्या सर्जाच्या बाबतीत ज्या घडामोडी झाल्या त्या झाल्या, पण आता सर्जा इथून पुढे कुठल्या मैदानात धावणार आहे? तर मित्रांनो, सर्जा येणाऱ्या 26 तारखेला वाई तालुक्यामध्ये खूप मोठी बैलगाडा शर्यत या ठिकाणी भरणार आहे. त्या ठिकाणी सर्जा सर्जा जो पळणार आहे तो पळणार आहे लाडू बरोबर. लाडू म्हणजे राजेंद्र गाढवे यांनी वाई तालुक्यात सर्वात मोठी खरेदी केली, म्हणजे ती म्हणजे 23,51,000ला घोमेते नेरळ नेरळ कर्जत या ठिकाणी जे घोमेते म्हणून गाव आहे, तिथून त्यांनी ही खरेदी केलेली आहे. 8.5 लाख रुपये रोख व 15 लाख रुपये चेकने. तर पळशीच्या मैदानामध्ये या लाडूने दुसरा नंबर केला होता. त्यानंतर तो चोराडे मैदानामध्ये सैतान बरोबर पळाला होता. त्या ठिकाणी तो गुलालात राहिलेला होता. तर पाहूया आपण या ठिकाणी कसा आहे लाडू किंवा काय कशा स्पर्धा भरणार आहेत. हा पहा मित्रांनो, हा आहे लाडू आणि त्याचे मालक राजेंद्र गाढवे. हा पहा मित्रांनो, हा लाडूचा ज्यावेळी व्यवहार झाला होता ते 8.5 लाख रुपये कॅश आणि लाडू त्या ठिकाणी राजेंद्र गाढवे व पहिले जे ज्यांच्या हातात पैसे ते लाडूचे पहिले मालक. या लाडूचं जे इथून पुढचं नियोजन असणार आहे मित्रांनो, ते असणार आहेत आपले पैलवान विलास शेठ देशमुख यांच्याकडे पूर्ण लाडूचं नियोजन असणार आहे. कुठे त्याला पळवायचं, कुठे काय कसं काय. हा आपला पंचम हिंद केसरी सर्जा या ठिकाणी वैभव दादा कदम यांच्या गोठ्यामध्ये आहे. हा त्याचा नवीन गोठा आहे. त्याचा नवीन गोठा पाहून थोडस जुन्या गोठ्याची आठवण आली. आता तो वैभव कदम यांच्या नियोजनामध्ये या ठिकाणी वाईमध्ये ज्या स्पर्धा भरणार आहेत बैलगाडा, तो लाडू बरोबर पाळणार आहे आपला पंचम हिंद केसरी वेगाचा बादशाह. हा पहा सर्जाचा नवीन गोठा आणि आपण एक नजर टाकूया त्याच्या जुन्या गोठ्यावरती. हा पहा मित्रांनो, हा आहे आपल्या पंचम हिंद केसरी सर्जाचा गोठा, बुधगावचा गोठा आहे हा. हे पहा सरांनी कसा त्याला पॅक बंद असा गोठा बनवला होता, एक नंबर. मॅट वगैरे सगळं काही होतं तिथे. त्याला धुण्याची वगैरे सर्व म्हणजे हायजेनिक असा गोठा चांगल्या पद्धतीने बनवला होता. हे पहा, हा गोठा होता या ठिकाणी विठ्ठल नानांच्या बूथ मध्ये हा गोठा होता सर्जाचा. तर मित्रांनो, अशा या ठिकाणी असं नियोजन होणार आहे. इथून पुढे वैभव कदम यांच्या नियोजनामध्ये आपला सर्जा असणार आहे. तरी सर्व आपल्या सर्जा फॅन्सला समजावं की इथून पुढे कुठल्या मैदानात पळणार आहे किंवा कुणाच्या नियोजनात असणार आहे, तर वेळोवेळी आपण सर्जाचे अपडेट देत असणार आहे. जर मित्रांनो व्हिडिओला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आपण सर्वजण सर्जा फॅन आहोतच आहोत. आणि आता सर्जा लाडू बरोबर, लाडू सुद्धा हा खूप जबरदस्त नंदी आहे. त्याच्याबरोबर सर्जा आणि लाडूची जोड लागणार आहे पहिल्यांदाच. पाहायला मजा येणार आहे मित्रांनो. 26 तारखेला बघूया आपण विलास पैलवान, आणि त्यांनी सांगितलं होतं की 26 तारखेला हे वाईमध्ये सर्वात मोठं मैदान भरणार आहे या ठिकाणी वाई तालुक्यामध्ये आसपास. तर त्या ठिकाणी ही जोड पळणार आहे मित्रांनो. तर या जोडीला पळण्यासाठी शुभेच्छाच आपल्या सर्जाला, खास करून सर्जा फॅन्सला या ठिकाणी माझ्याकडूनही शुभेच्छा. कारण मित्रांनो, किती केलं तरी तो आपल्या निंबाळकर सरांचं नाव चालवणारच आहे. कारण आता सर्जाच जे काय आहे ते पाहणार आहे मित्रांनो. बऱ्याच या घडामोडी झाल्या, आपल्याला काही त्याच्याशी काय याच्यामध्ये काही घेणं देणं नाही किंवा त्या मध्ये घ्यायच्या नाहीत आपल्याला. आपण नंदीचेही फॅन आहोत. तर चला मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.